घमेंड घमेंड. आणि सध्या पैशाची घमेंड झाल्यामुळं लोक शास्त्र पाळत नाहीत, अजिबात नाही. ऊत आला ना पैशाला, मग कसाही वापरायचा. पण एक वाक्य ध्यानात ठेवा, लक्ष्मी प्रारब्धानं मिळते. नीट वाक्य आहे का? लक्ष्मी प्रारब्धानं मिळते, पण तिचा वापर जर योग्य केला नाही तर ती संतती खराब करते, हे ध्यानात ठेवा. पण आम्हाला फुकाट पैसा मिळाला, मला ऊत आला. एकच पोरग आहे, त्याला करू नको एकादशी लग्न, करून टाकू. केलंच. 3.5 लाख रुपये घातले, 20,000चे फेटे आणले येड्यांना, 15,000ची दारू आणली बेवड्यांना, फटाके लावले 20,000चे, यखण्या सुनाला दागिने केले 13 तोळे, येड्या बायांना लुगडे घेतले 9,000चे, फटाकेला लाइटिंग केलं घरावर 30,000चं, 3.5 लाख घातले. लग्न एकादशीलाच केलं आणि सुनच गरोदर निघली. हत्याही नाही. त्याला त्याला 16व्या देतली ओवी आहे. त्याला 16व्या देतली ओवी आहे. शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. शास्त्र सोडून माणसं वागली का दणका बसला. यादी सांगू तुम्हाला, ऐका यादी. मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही. मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही. शेळीच्या गळ्याचं सड कधी दूध देत नाही. गाईच्या काशातलं गोचिड कधी दूध पेत नाही. गाडातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देत नाही. मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्यामध्ये सोनं शोभून दिसत नाही. दाणे नसणारी बाजरी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही. पाणी नसलेलं धरण जनतेच्या फायद्याचं नाही. आणि परमार्थ नसणारे घराणे समाजाच्या फायद्याचे नाही. आणि त्याला 9व्या अध्यायातली ओवी जोडून घ्या. माझी भक्ती विन जळो जयाचे जयाले, पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. लिंबाला आलेल्या लिंबोळ्या किती जरी पिकल्या तर कावळा सोडून कोणाला फायदा नाही. लिंब लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकार झाला. अजून एक ओवी आहे त्याला. खडकाळ पडलेला पाऊस कधी गावाला फायद्याचा नाही आणि भाजून पेरलेलं बी कधी उतरू शकत नाही. का खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरले. मग जी माणसं धर्म पाळत नाही, घमेंडीत जगतात, त्यांची मृत्यू वाईट आहे. म्हातारपणी अशी हिंडत रस्त्यानं सुख करता दुःख हरता नरवे फरवे सर्वांगी असा परसाद घेत आहे घालीन लोटांग. इकडून घेतो खातो कोण इकडून. मग देव यांचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही. देव यांचा बदला घेतोय. देव यांना खाऊन देत नाही. जेवायला बसला चमक निघली. जेवायला बसला चमक निघली. 2 लाख 2.5 लाख मागचं लाख 9 लाख. खाती नाही नुसते ताटली का पाहत्या. अरे खायना ना आलाय का. साखर डायबिटीस वांग मूळव्याध खात नाही. 27 खोल्या 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम, एकच पोरग येड. काय म्हशी बांधितो का बंगल्यात. 100 एकर जमीन आणि एकच पोरगी. पेपरला गेली आलीच नाही. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. मग का निकालच घेऊन येते का काय करते. केले कर्म झाले तेची भोगाले. केले कर्म झाले तेची भोगाले. कोई को केले कर्म
माणूस महाराज. कधी ध्यानात ठेवायचं महाराज, अभ्यास करायचा तर लोकांनी मानावं म्हणून नाही, आपल्याला बुद्धी वाढवण्यासाठी. कीर्तन करायचं तर लोकांनी मानावं म्हणून नाही, आपला आनंद लुटण्यासाठी करायचं. लोकांच्या नाद नाही लागायचं. लोक काय आपल्या पुढे बसलं का खरंय 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 आम्ही निघून गेलो का. लोकांच्या नाद नाही लागायचं. आई आमच्या पुढे खरंय खरंय आम्ही निघून गेलो. धंदा आहे त्यांचा रे, थुकला आमच्या नावानं. आपला आनंद आपण लुटायचा. कुठवर आलतो तेवढं ध्यानात ठेवायचं. पहिले 12 वाक्य संपलेत आपले. त्याचं काही डोकं लावायचं नाही. चला आता सुरुवात झाली अभंगाला. अभंगामध्ये उपदेश काय, कोण करतोय प्रश्न संपला.